लोकसभेचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नसले तरी सुप्रिया सुळे यांनी मात्र व्हॉट्सअप स्टेटस ठेवून आपली उमेदवारी जाहीर केली। त्यांनी बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली। असे प्रचार रथ बनवण्याचे काम देखील जोरात सुरू आहेत आणि हेच सुप्रिया सुळे यांचे उमेदवार आणि चिन्ह असलेले प्रचार रथ आता बारामतीमध्ये फिरू लागलेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विकास कोकरे। राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याअगोदरच बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांचे प्रचाराचे या ठिकाणी रथ बारामती शहरामध्ये फिरू लागलेत। आपण पाहू शकता बारामती लोकसभा मतदारसंघ असं या बोर्डवरती लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरती सुप्रिया सुळेंचा फोटो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार त्यानंतर निवडणूक निशाणी तुतारी फुंकणारा माणूस अशा आशयाचे रथ बारामती शहरात फिरू लागल्याने आता एका चर्चेला उधाण आले। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची लढत ही जोरदार होण्याची शक्यता करता येणार नाही, कारण बारामतीमध्ये अनेक वर्षापासून पवार कुटुंबियांचं एक मोठं वर्चस्व आहे। मात्र आता पवार कुटुंबियामध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदा सुप्रिया सुळेंनी आता निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्याअगोदरच आपल्या प्रचाराचे रथ बारामती शहरामध्ये फिरू लागले आहेत। याच संदर्भात बारामतीमधील एका तक्रारदाराने निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार केली आहे आणि या तक्रारीमध्ये सुप्रिया सुळेंचा जो प्रचार आहे तो वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। यामुळे आता निवडणुकीच्या अगोदर हा प्रचार सुरू झालेला आहे आणि यामुळे उमेदवार आणि चिन्हाचा प्रचार सुरू झाल्यामुळे याच्या खर्चाचा हिशोब सुप्रिया सुळे निवडणूक आयोगाकडे देणार का असा सवाल देखील तक्रारदाराकडून उपस्थित केला जातो। यामुळे आता निवडणूक आयोग याकडे कशा प्रकारे पाहणार आहे आणि यावर कशा प्रकारे कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।